तर आता माझी तयारी झालेली आहे, बघू शकता 11 होत आलेले आहेत आणि आता बॅग वगैरे पण पॅकिंग झालेली आहे. आरव मयंक पण आलेले आहेत आणि चला आता आम्ही निघणार आहे. झाला आता निघालो आम्ही. कपडे पण पूर्ण धुवून घेतलेत मी. पाऊस आता सध्या बंद झालाय. बघू शकता वातावरण पूर्ण भरलेलं आहे. तर आता तुम्हाला खरं सांगू का, मम्मीकडे यायचं म्हणलं की मला यावंच लागणार होतं, कारण की ना एक जण तरी लागतंच. आता ऑपरेशन होतं मम्मीचं, त्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि त्यासाठी मी इतकं त्यांच्याशी भांडली आणि त्यानंतर मी निघाले, कारण की त्यांचं पण एक म्हणणं बघायला गेलं की बरोबरच होतं. सांगते तुम्हाला पुढं. तर नदीत बघितलं का पाणी किती भरलं होतं पुलाखाली. पहिला पाणी जरा सुद्धा नसायचं आणि इथं बघा म्हैस कशी येतात आमच्या मध्ये. त्यांचं घर असेल तिथं म्हणून. पाऊस तर खूप झालेला आहे इथे, तर कंटिन्यू 3-4 दिवसापासून झालेला आहे. मला तर निघायचं नव्हतं पण आहेत काहीतरी प्रॉब्लेम्स, त्यामुळे निघावं लागतं. आता बघा तुम्ही टाइम झालेला आहे 11 होऊन गेलेले आहेत आणि वातावरण बघू शकतात कसलं झालेलं आहे. असं वाटतच नाही दुपार झाली म्हणून, असं वाटतं अजून सकाळच आहे. 6 वाजलेत सकाळचे. बघू शकता कसलं जंगल आहे इथं. रात्री भेडी येते पण भारी व्ह्यू वाटतंय, भारी एकदम छान वाटतंय. थंड वातावरण झालं एकदम. फक्त आम्हाला आता बस वगैरे व्यवस्थित भेटायला पाहिजे, बस बाकी काय नाही. वातावरण एकदा आहेच खूप खराब. हे आहे खडकीतून चालू होऊन जात. इथं सगळं हा जो रस्ता आहे ना, हा पूर्ण मिलिटरी मॅन त्यांचाच रस्ता असतो, पण हा कसा शॉर्टकट आहे म्हणून आम्ही ह्याच रस्त्याने जातो. आणि आजूबाजूला सगळं जंगलच आहे बघा आणि सगळं त्यांचीच जागा आहे इथं मिलिटरीची, म्हणून बघ हे बघा हे सगळं त्यांचंच आहे. हां सगळं त्यांचंच आहे इथं. म्हणून मग इथं कसं जास्त गाड्या पण नसतात, ट्रॉफिक पण नसते आणि लवकर पोहोचतो आपण, त्यामुळे आम्ही ह्याच रस्त्याने जात असतो. काय पुढं ना फॅक्टरी आहे, तुम्हाला ते पण दाखवते मी. चला हे जे आहे ना हेच आहे बघा, हे सगळं आतमध्ये त्यांचं ते हे बघा इथं सगळं फॅक्टरी आहेत बरं का. इथं सगळ्या कंपन्या वगैरे आहेत आणि आमचा हाच रस्ता असतो कायम यायचा जायचा, कारण की ना एकदम भारी आहे, काहीच गर्दी नसते. आणि मेन रस्ता आहे ना तिथून अजून जरासं म्हणजे वेळ लागतो खूप, पण इथून नाही लागत जास्त वेळ. मस्त वाटतं पण एकदम. फक्त पाऊस नको यायला, नाही तर झाला घोटाळा. 4 दिवस झाले तर ऊन सुद्धा नाही इतकं हे. आणि इथं बघा पटरी रस्त्याच्या मध्येच. इथं मला माहित नाही ट्रेन कधी जाते, पण रस्त्याच्या मध्येच आहे पटरी सुद्धा. सगळं म्हणजे त्यांचं ना किती ह्याच्यामध्ये असेल हो जागा मिलिटरी मॅनचं. अर्धा पुणा म्हणजे त्यांच्यामध्ये जे विमाननगर तर अर्ध्यापेक्षा तिथेच आहे, तिथे पण मिलिटरीचं भरपूर आहे. नेहरू उद्यान बघा, इथं नेहरू उद्यान ही टाकी आहे. आता मेन रस्त्याला पोहोचलं बघा. आता हा रस्ता आहे ना, बघू शकता काय व्ह्यू दिसतोय मस्त एकदम. ही पण सगळी जागा त्यांचीच आहे बघा, अजून त्यांचा रस्ता संपलेलाच नाहीये. मयंक पहिला काय करायचं, राग आला की त्या पप्पाचे केसच उकडून काढायचं. आणि आता बघा मयंक आता काढू शकणार का तू? आता ते पप्पा त्याचं
काढू शकतात आता. हा हे बघा. मयंक शांत बस, गाडी येते समोर. खाली बस, खाली बस. हा. पण तुम्ही टकलं का केलं ते तर सांगा. माझ्या केसामध्ये डॅन्ड्रफ झाला होता. ते इथं कब्रिस्तान आहे, कब्रिस्तान. तर आता आम्ही पोहोचलोय शिवाजीनगरला. ते ट्रॅफिक बघू शकता किती. ट्रॉफिक इतकी ट्रॉफिक आहे ना, खूप ट्रॉफिक आहे. आम्ही उतरलोय आता, जात बघू शकता बस स्टॉपला आलेली आहे मी. तर आता मी ना शिवनेरी किंवा शिवाईने जाणार आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, एस.टी कधी पण बंद पडते. त्यामुळे एक तर पोरं आहेत सोबत, पावसाचं वातावरण आहे, रिक्स नाही घेऊ शकत. तर आता चालली आहे शिवनेरी बरी आपली. तर आता आम्ही बसलोय ना. मयू कुठे चालला तू? हां, तुम्हाला सांगते मी काय झालंय. तर आता 11:30 झालेले आहेत. तर कसं आहे ना, त्यांचं म्हणणं एकच होतं, कारण की आता पोरांच्या शाळा पण चालू आहे आणि आदिनामध्ये काढलेलं आहे नाही का. आणि मग त्यांची शाळा पण बुडतात आणि जे ते शिकलेले असतात ते सगळं त्यांचं जाईल परत नाही का. आणि आताचं कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांना वाटते की बाबा पहिली ज्युनियर KG सिनियर KG काहीच नाही आहे. पण आताच्या ह्याच्यामध्ये इतकं हार्ड आहे ना सगळ्या गोष्टी, खूप म्हणजे खूपच. आपली 4थी 5वी कशी गेली ते आपल्याला पण नाही माहिती, पण त्यामुळे जरा विचार करावा लागला. आणि टीचर लोकंसुद्धा म्हणजे देतच नव्हते सुट्ट्या, पण मी कशा तरी सुट्ट्या काढलेल्या आहेत. त्यानंतर ना बघा आम्ही बस भेटलीत, नशीब चांगलं. आणि पाऊस पण चालू होता, त्यामध्ये आम्ही निघालेलो. त्यानंतर धाब्यावर थांबलेली बघा गाडी, आणि मस्त असं मेंदूवडा आणि आपला डोसा केलेला, कारण की सकाळी खूप वेळ झालेला आम्हाला. त्यामुळे काय खाल्लं नव्हतं आणि भूक पण लागलेली खूप जास्त. त्यामुळे मग तेवढं खाल्लं आम्ही. मग जरा बरं वाटलं आणि पोरांना पण भूक लागलेली नाही का. आणि त्यांना तर एक वेगळाच आनंद, पण त्यांना काय माहिती आपण चाललो आहे कशासाठी. आणि त्यांना नंतर तरी मी समजवलं, कारण की आवाज जास्त चालणार नव्हता घरात. बेंचो. तर आता आम्ही आलोय नाशिकमध्ये. पाऊस आलाय, पाऊस 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 आलाय, पाऊस. तर अचानक नाशिकला यायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते मी आज, की मम्मीचे डोळ्याचं ऑपरेशन झालं. आणि ते पण काय झालं आहे माहिती आहे का, आपलं हे जे काळं असतं ना त्याच्या बाजूला मांस आला होता, मांस. त्याचं ऑपरेशन मम्मीला करायचं होतं. तर ते झालं आहे आता, आजच झालं आहे. आणि मग मी आता आहे इथं 4-5 दिवस तरी. आणि आपण चांगल्या गोष्टीत सगळ्या गोष्टीत असतो, तर वाईट गोष्टीत तरी असायलाच पाहिजे. आता पोरांना सुट्टे तरी देत नव्हते, तरी पण मी काही करून आलेले आहे. कारण की एक टायमाला माणसाने म्हणतात ना, चांगल्या गोष्टीत नसलं तरी चालेल, पण वाईट गोष्टीत तरी नक्की असायला पाहिजे, म्हणजे त्रासामध्ये असलं तरी. त्यामुळेच मग मी आलेले आहे. त्यानंतर दीदी पण येणार आहे. आता येऊन थांबली आहे बस स्टॉपला. आधी ते येणार आहे, भाऊ येणार आहे घ्यायला. तर चला. त्यानंतर ना भाऊ आला घ्यायला आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर घरी जाऊन मी चेंजिंग वगैरे केले कपडे. तर आता मी आली घरी आणि आता तयार होऊन आईला देखो बघा, ऑपरेशन झालंय डोळ्याचं. आता त्रास होतोय ना मयंक. काय झालं आईला? तर मी यायच्या अगोदर फक्त म्हणजे मम्मी 2ला गेलेली आणि 5 वाजता घरी आली पण होती. तोपर्यंत मी 5:30ला घरी आली. आणि आल्यानंतर ना म्हणलं आता मम्मीला काहीतरी हेल्दीच आता दररोजचं बनवून द्यावं लागेल. तर मटण आणलं होतं बघा. तर मटणचं फक्त असं अळणी केलं होतं, मी बनवलं होतं अळणी. आणि आमच्यासाठी ना मी मटणाचीच म्हणजे आपली पूर्ण मिक्स बिर्याणी जी असते ना ते बनवणार होते बघा. मला पण खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं, मग म्हणलं चला आज बनवूया.
तर अर्ध्याचं तर मी आळणी केलेलं मिठाचं आणि अर्ध्याचं मी बिर्याणी बनवणार होती आणि मस्त झालेली. त्याची काही रेसिपी पूर्ण मला दाखवता आली नाही कारण की खूप गडबड होत होती आणि वेळ पण झालेला. आणि तेवढ्यात बघा पप्पा पण आलेले, 7:30 होऊन गेलेले त्यावेळेस पप्पा आले. मग पप्पांना चाय केला मस्त असा. पप्पा पण म्हणजे कामावरनं 12 घंटे करूनच आले होते. मग ते यायच्या पहिलाच मग मी सगळं करून घेतलेलं होतं. तर बघू शकता जाऊन मी मटण वगैरे आणलं. त्यानंतर मस्त असं आता सगळं साफसफाई करून शिजवायला वगैरे ठेवून मग एका साईडला ठेवलेलं आहे आणि एका साईडला चायसुद्धा करून घेतलेला आहे मी. आणि चला आता पप्पाला पण देते चाय. पप्पा आलेत आता कामावरनं, आता त्यांना चाय काढून देणार आहे मी. आता चाय बनवलेला आहे तर चला. आणि म्हणतात ना आजूबाजू ठीक आहे ते लोक केले असते पण किती करणारे कोण नाही का. आपण ते आपल्या आईला आपणच असतो बघा. सगळेजण फक्त बोलायसाठी असतात, बाकी काहीच नसतं बघा. तर हे असे बाकी काहीच नाही. म्हणून म्हणलं चला आता जाऊ द्या, पोरांच्या सुट्ट्या झाल्या तर झाल्या काय नाही. आणि हे तर मला नकोच करत होते, यूज तर नको करत होते. आणि मग मम्मीने त्यांना सांगितलं की आता एक जण तरी लागेलच. दीदीने समजवलं, दीदी पण येणार आहे पण तिला कसं जरासं आहे त्यांच्या घरात पण प्रॉब्लेम, त्यामुळे तिला जमत नाही आहे. मग ती आली की मी जाणार आहे. मग असं असतं बघा. काय करणार, दोघीकडनं पण ऐकावं लागतं. पण मी म्हणलं होतं की तुम्ही वाटलंच तर पोरांना बघा, मी माझं जाणार आहे, काय पण होऊ द्या म्हणलं. नाही टायमाला मी जात असते, एक महिना राहत असते, पण अशा वेळेस नाही गेले की मला स्वतःला म्हणजे कसं तरी वाटेल नंतरनं परत जाण्यासाठी. आणि त्यामुळे मी ना जाणारच आहे म्हणलं. मग त्यांना लई बोलून त्यानंतरनं मी निघाली बघा. तुम्हाला थोडा आवाज कमी येत असेल कारण की आता घरात आहे आणि मम्मी पण झोपलेली होती, म्हणून मग थोडं एडिटिंग करताना थोडा आवाज कमीच केलेला आहे. त्यानंतर बघा पप्पा पण देवाबत्ती करत आहे. मयंक पण बसलेला आहे पप्पापाशी. आता पोरांनाच खूप हँडल करावं लागणार आहे मेन म्हणजे. आणि शांततेत जरा पण बसत नाही, अशी गोष्ट त्यांना सारखं आता समजून आता त्यांना गप्प बसावं लागणार आहे थोडा दिवस तरी. नंतर मी जाणारच आहे. आता त्यांच्या मॅडमाने तर 1-2 दिवस 3च दिवसाच्या सुट्ट्या घ्यायला लावल्या होत्या, पण मला तरी 8 दिवस जाणारच आहे कसं पण, कारण की तेवढ्यामध्ये तर होणार नाही आणि 15 दिवस तरी निदान आराम पाहिजेलच. तर असे बघा. तर आता इथं मी भाकऱ्या करून घेत आहे. तर 1-2 भाकऱ्याच टाकणार आहे, जास्त काही करणार नाही भाकऱ्या वगैरे. पप्पाला मम्मीला म्हणजे आम्हालाच जास्त, मी तर भातच खाणार होते आणि भात पण लावलेला आहे एका साईडला. तर भाकऱ्या पण मस्त अशा करून घेणार आहे. आणि मम्मीला काय नाही बघा खायला ना, मी फक्त आळणी करून दिलं होतं आणि आता तिला साधं सिंपल. आणि तुम्ही पण मला सजेस्ट करू शकतात काय देऊ शकते मी असं, म्हणजे मी द्यायचा प्रयत्न करेल तिला. आणि असं छान सपोर्ट करा, छान कमेंट करा, लाईक करत चला. तर असं वरच्या मावशी पण आलेल्या जरा बघायला मम्मीला वगैरे. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. बघू शकता बिर्याणी आणि वगैरे मस्त झालं होतं खायला एकदम. तर चला, तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय, टेक केअर.